हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण मागील 6 महिन्यातले अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. तर त्यातला आज पहिला हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नांचे आन्सर आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू या कोर्समध्ये तुम्हाला दिले जातात आणि सोबत 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला याच कोर्समध्ये अवेलेबल आहेत. तर कोर्सला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तर 2026 साठी बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि बॅच जॉइन करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट वॉज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इस्रो PSLV C60 मिशन? इस्रोच्या PSLV C60 मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर मित्रांनो, 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रोने 2 लहान उपग्रहांचा वापर करून अवकाशातील डॉकिंग यशस्वीपणे तपासले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टू डेमॉन्स्ट्रेट इन स्पेस डॉकिंग टेक्नॉलॉजी, अवकाशातील डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. द बॉर्डर गावस्कर ट्रॉफी इन टेस्ट क्रिकेट इज प्लेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? कसोटी क्रिकेटमधील बॉर्डर गावस्कर करंडक भारत आणि कोणत्या देशामध्ये खेळला जातो? तर मित्रांनो, 30 डिसेंबर 2024 रोजी मेलबर्न येथे बॉर्डर गावस्कर करंडकाच्या 4थ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावरती 184 धावांनी विजय मिळवला होता. तर हा जो करंडक आहे तो भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला जातो. यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. हु इज द यंगेस्ट फिमेल टू स्केल द हायेस्ट पीक ऑन ईच ऑफ द 7 कॉन्टिनेंट? 7ही खंडावरील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात लहान वयाची महिला कोण आहे? मित्रांनो, 2024 मध्ये मुंबईतील 17 वर्षीय काम्या कार्तिकेयन हिने 7ही खंडावरील सर्वात उंच शिखरे सर करणारी सर्वात लहान महिला म्हणून विक्रम केला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन, ऑप्शन सी. Which Indian chess player won her second Women's World Rapid and Blitz Championship in December 2024? डिसेंबर 2024 मध्ये महिलांच्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी भारतीय बुद्धिबळपटू कोण? तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये हम्पी कोनेरूने 11 पैकी 8.5 गुण मिळवत महिलांची जागतिक रॅपिड स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हम्पी कोनेरू. Where is the world's largest dam on the Brahmaputra river being constructed? ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठं धरण कुठे बांधलं जात आहे? तर 2024 मध्ये चीनने भारताच्या सीमेवर तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, चीन. Which country's air defenses are speculated to have mistakenly shot down Azerbaijan's airline flight J28243 near Aktau, Kazakhstan on December 25, 2024? 25 डिसेंबर 2024 रोजी काझाकिस्तानमधील अक्टाऊ जवळ अझरबायजान एअरलाइन्सच्या J28243 विमानावर चुकून क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय कोणत्या देशाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवरती आहे? तर 25 डिसेंबर 2024 रोजी अक्टाऊ जवळ रशियन हवाई संरक्षण प्रणालीने अझरबायजानचं विमान चुकून पाडल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया. Which of the following categories were included for the प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार अवॉर्ड? पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात? तर मित्रांनो, 26 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी नवी दिल्लीत 17 मुलांना या 7 प्रकारामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवले आहेत. हे प्रकार जे आहेत ते आहेत कला आणि सांस्कृतिक, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण. त्याच्यामुळे ऑप्शन ए, आर्ट अँड कल्चर, ब्रेवरी, इनोव्हेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोशल सर्व्हिस, स्पोर्ट्स अँड एन्व्हायरमेंट हे याचं योग्य उत्तर आहे. Which Indian bowler has reached 904 rating point in the ICC men's test bowling ranking in December 2024, equaling the highest rating ever achieved by an Indian bowler? डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या भारतीय गोलंदाजाने ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुण मिळवले, जे भारतीय गोलंदाजाने मिळवलेले सर्वोच्च रेटिंग आहे? तर डिसेंबर 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने 904 रेटिंग गुण मिळवत रविचंद्रन अश्विनचा सर्वोच्च भारतीय गोलंदाजाचा विक्रम गाठला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे.
Who has been appointed as a senior White House policy advisor on artificial intelligence by President-elect Donald Trump? राष्ट्राध्यक्षपदाचे निर्वाचित उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक वरिष्ठ व्हाईट हाऊस धोरण सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊसच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण सल्लागार पदासाठी नियुक्ती केली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी श्रीराम कृष्णन हे याचं योग्य उत्तर आहे. Who has been appointed as a new chairperson of the National Human Rights Commission NHRC in 2024? 2024 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त केले गेले? 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवृत्त सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश व्ही रामसुब्रमणियन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी व्ही रामसुब्रमणियन, who has been appointed as a chairperson of the United Nations Internal Justice Council IJC in December 2024. डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र अंतर्गत न्याय परिषद IJC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश मदन बी लोकूर यांची संयुक्त राष्ट्र अंतर्गत न्याय परिषद IJC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. त्यामुळे ऑप्शन सी जस्टिस मदन बी लोकूर हे याचं योग्य उत्तर आहे. Which highest civilian honor was conferred on Prime Minister Narendra Modi by Kuwait in December 2024? डिसेंबर 2024 मध्ये कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणते सर्वोच्च नागरी सन्मान दिले? तर मित्रांनो, 22 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या राज्य भेटी दरम्यान कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान मुबारक अल कबीर आदेश दिला गेला. त्यामुळे ऑप्शन बी द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर आदेश हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. Who was honored with the National तानसेन सन्मान for the year 2023? 2023 साली राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान केला गेला? तर मित्रांनो, 2023 मध्ये कोलकात्याहून प्रसिद्ध तबला वादक पंडित स्वपन चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान केला गेला होता. ऑप्शन सी पंडित स्वपन चौधरी हे याचं योग्य उत्तर आहे. Who won the साहित्य अकादमी अवॉर्ड 2024 for the English language category? इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये एस्ट्रिन किरे यांना त्यांच्या स्पिरिट नाईट्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला, जी नागालँडमधील टँग नागा लोककथेवरती आधारित आहे. त्यामुळे ऑप्शन सी एस्ट्रिन किरे हे याचं योग्य उत्तर आहे. Who won the Men's Player of the Year Award at the FIFA Best Award 2024? 2024 च्या FIFA Best Awards मध्ये Men's Player of the Year पुरस्कार कोणाला मिळाला? 2024 मध्ये ब्राझिलियन रिअल माद्रिदचा खेळाडू विनिसियस ज्युनियर याला FIFA बेस्ट अवॉर्ड्स मध्ये मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्यामुळे ऑप्शन बी विनिसियस ज्युनियर हे याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते करंट अफेअर्स या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहिलंय. तर ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि आमची जी बॅच 14 एप्रिल पासून सुरू झालेली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.